नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आज आहे ना, मला किचन जे आहे ना मम्मीचं तर साफ करायचं आहे, धुवून काढायचं आहे पूर्ण. तर म्हटलं चला तुमच्यासोबत हे थोडंफार शेअर करते. आणि मेन काय झालं, मी नेमकं मोबाईलचं स्टँड आणलं नाही, त्यामुळे मोबाईल लावायला जागा पण नाही आहे आणि असंच ठेवून द्यावं लागतो. तर तरी पण असं तसं थोडंफार शूट करते. आणि लाईट पण नाही, त्यामुळे मग मी असं थोडंसं बाहेर येऊन बोलत होते दरवाजामध्ये, म्हणजे थोडंसं उजेड येईल. नाही तर माझ्या मोबाईलमध्ये अंधार असताना काहीच दिसणार नाही तुम्हाला. मिक्सर गॅस सर्व काही पुसून काढलं, मी गॅस धुवून काढलाय आणि बाहेर पाठीमागं तेल उडून ते तेलकडे झालंय. तर सर्व काही आवरले. हे थोडंसं ते पाण्याचे डाग पडले आणि बघा सर्व क्लीन केलंय. घर पण धुवायचं होतं पण राहिलेलं आहेत. आता मला शंकरपाळे बनवायचे, तर थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते. शंकरपाळे करायचे ठरवले, पण पिल्लूला झोपी लावताच काय तो झोपलाच नाही. आणि त्यानंतर मग संध्याकाळ पण होऊन गेली. तुम्हाला म्हटलं ना, तर वेळ कुठे जातो काय होतो गावाकडे काहीच कळत नाही. पटपट टाईम जातो, इकडे जाय तिकडे जाय, नुसता टाईमपास चालू असतो. तर मग आम्ही गेलो होतो घासाच्या रानामध्ये घास कापण्यासाठी आणि पिल्लूची चालू होती मस्ती आमच्या मांजरीसोबत. तर बघा, नको धरीन तुलती, नको धरीन धरीन. मग देते पत्र देते बांधायला. हे पदर पटकारचं पुढे का आज ते खुशाल झाला आता हे ना रे. काय झालं पप्पा? बस तू जातो घेऊन ये वजन. घास कापून झाला त्यानंतर मग बघा पिल्लूचं कसं चालू असतं बघा कामं. आणि आता भरपूर बोलता यायला लागले, त्यामुळं काही विचारूच नका तुम्ही. तर कापून झालं तर त्याचं चालू होतं. थोडंफार राहिलं तर गोळा करायचं काम. तर मम्मी येईपर्यंत थांबले होते. मम्मी तिकडं पुढं कापायला गेली होती, कारण इकडं थोडंसंच राहिलेलं होतं. आणि पिल्लू बघा कसं घास बेसतोय, थोडाफार राहिलेला आहे तो. तर आम्हाला खूप कामं जमायला लागली गावाकडे गेल्यामुळे. तर म्हटलं बरं तू पण शिकून घे अशी कामं करायची. तर बघा त्यानंतर मग मम्मीकडे थोडंसं घास राहिला होता, तो पण घेऊन आले. आणि तो राहिलेला आणण्यासाठी माझा भाऊ चालला होता. त्यानंतर मग मी एक वजं घेऊन घरी चालले. पिलो माझ्या पुढे पळत होतं, म्हणून मग पप्पांना म्हटलं तुम्ही घ्या त्याला, कारण कसं ना रोडने खूप गाड्या वगैरे येतात. आणि हे जे व्हिडिओ आहेत ना 2 दिवसाचा आहे, आदल्या दिवशीचा आणि इथून पुढे नंतर मग दुसऱ्या दिवशीचा आहे. तर काय व्हायचं ना, मी शूट करायला घेतलं सकाळी, नंतर मला आठवणच राहायची नाही कामाच्या बोलण्याच्या नादामध्ये, आणि मग दुसरेच कामं करायला लागून जायचे. तर आज आहे बुधवार, तर मला करायचे शंकरपाळी आणि लाडू पण बनवायचे आहे मेथीचे. तर बघू आता मेथी भिजूच नव्हती घातली रात्री, तर म्हटलं आज संध्याकाळी घालूया. आता हिरव्या वाटाण्याची मस्त छान भाजी केली आहे. तर झालं आता 1-2 दिवसात आम्ही जाणार आहोत. तर बाकी सर्व काही शेअर करणार आहे तुमच्यासोबत. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर मस्त छान अशी काळी भाजी केली वाटाण्याची. थोडासा अंधार पडतो म्हणून एवढं व्यवस्थित दिसत नाही शेगडीवरती. आणि त्यानंतर मग इथे ना शंकरपाळे बनवत होते, पिल्लूला खायचे होते. आणि मम्मीने सामान पण आणून ठेवलेलं होतं. आणि आम्ही गेलो आणि काही बनवलं नाही असं होणारच नाही. आणि आम्ही गेलो ना तर काही बनवलं नाही तर असं होणारच नाही. तर मम्मीचं मैदा वगैरे तसंच बाकी होतं, कारण आम्ही दिवाळीला थांबलो नाही, लगेच चालले आलो. मग ते सगळं तसंच पडलेलं होतं सामान पण. आणि नंतर पण पप्पांनी आणलेलं होतं. तर मग म्हटलं चल शंकरपाळे करते. आणि पिल्लू बघा इथं लगेच आम्हाला आंघोळ करायची होती, पण दुपार झाली तरी आम्ही इथं झाडांनाच पाणी देतोय अजून पण. तर गावाकडे गेलं ना तर ह्या गोष्टी त्याला म्हणजे भरपूर तेच लागतं खेळायला. आणि बघा इथं ट्रॅक्टरवर बसून काय चालू आहे.
तर त्याला बसायचंच होतं. पप्पा रोज बसवतात ना, तर मग ते लगेच आम्हाला बसायचं असतं. आणि म्हटलं चालो मग तो आता. तर कसं बसलाय बघा, तुम्हाला दाखवते पुढे. तर ते तिघजण चालले होते, कारण ते मटेरियल मांडण्यासाठी गाडी नेली होती बांधून. तर बैलगाडी तिच्यावर मटेरियल नेलं होतं, मटेरियलचे गोण्यांनी ते सामान नेलं होतं. मग ती तशीच आणली होती. मग घास पण जास्त होता, तर मग तो आला तर घास नेण्यासाठी. तर मग घास घेऊन चालले ते. आणि तोपर्यंत म्हटलं चला मी घराकडे म्हणजे गेले होते, पण व्हिडिओ वगैरे काही शूट केलं नव्हतं. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं, की दिवाळीच्या वेळेस पण नाही झालं वाटतं माझं शूट करणं नव्हतं झालं. त्याआधी खूप कमी काम झालेलं होतं ना, तर तेव्हा शूट केलं होतं. दिवाळीच्या वेळेस केलं होतं मी थोडंफार शूट, तर ते आहे. तर तेव्हा बघितलं होतं तुम्ही. आणि आता भरपूर झालेलं आहे, तर म्हटलं ते पण करायचं होतं. पण त्याआधी तुमच्यासोबत मी ते लाडूचा व्हिडिओ शेअर करते. तर इथं जे आहे ना, तर मी पूर्ण जे होतं गहू मम्मीने भाजून दळलेलं आहे. तरी पण भाजून घेतलं, जवळपास 3-3 किलो दोन्ही होतं. तर मग मी अर्धं घेऊन जाणार होते. अर्ध्याला कमी ठेवलं मी 2 किलो, आणि बाकीचं सगळं मग यामध्ये टाकून दिलं. तरी पण म्हणजे हे 4 किलो असेल खारीक खोबरं दोन्ही, आणि गव्हाचं पीठ मग मी काही जास्त टाकलं नाही. तिथं गुळाचा पाक. तर इथं गुळाचा पाक म्हणजे फक्त तेल. तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर तुपामध्ये गुळ पगळून घ्यायचा. जवळपास 2 किलो गूळ टाकला होता एवढ्याला, कारण 4 किलो खारीक खोबरं जवळपास 2 किलो गहू असतील. तर मग तेवढ्याला हा सफिशियंट होतं. तुम्ही तेलही टाकू शकतात किंवा गुळही टाकू शकतात, सॉरी तूपही टाकू शकतात. तर मम्मीकडे तूप कमी होतं म्हणून मग तेलच टाकलं थोडं. आणि घरी मग मी तुम्हाला गेल्यानंतर तर मी व्हिडिओ शेअर करेन डिटेलमध्ये. तर इथं सगळं मिक्स करून घेते. आता बघू किती लागतं किती नाही. जर कमी पडलं तर तुम्ही थोडंसं पुन्हा तूप गरम करून यामध्ये टाकू शकता. शक्यतो पडत नाही माप जर व्यवस्थित घेतलं ना आपण मेजरमेंट, त्यामुळे काय कमी पडत नाही. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि जवळपास यामध्ये मी अर्धा किलो मेथी टाकली होती. मेथी तुपात जर 3 दिवस भिजू घातली तर मग दुधात नाही घालावं लागत, आणि दुधात घातली तर 1च दिवस घालायची. पण दुधात घातली ना तर मग लवकर लाडू संपू लागतात. तरी पण 1 महिनाभर टिकतात, उघडी करून ठेवावं लागतात फक्त. जे वास वगैरे नाही आला पाहिजे, तर भरपूर दिवस टिकतात, काही लगेच काही खराब होत नाही. तर मग मी इथं दुधातच भिजू घातलेली होती. आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. पाक टाकल्यानंतर आधी मेथी टाकायची, जे तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे काही टाकायचं असेल दुसरं काही पण, तर तेही टाकू शकता, उडदाचं पीठ वगैरे. त्यानंतर मग इथं बघा आमचं चालू होतं गायांचं काम. तर हे मी टाकत नव्हते, पण त्यात चालू होतं टाक म्हणून. तो वरती उभा होता, कारण ती जी होती ना कुट्टीची म्हणजे मोर घासाची बॅग उंच होती, त्यामुळे मग त्याला उतरून टाकता येत नव्हतं. तर म्हणून माझ्याकडे दिलं. आणि हे कामं पहिले सगळे केले, त्यामुळे काही वाटत पण नाही मला. बघा पिल्लूचं लगेच चालू झालेलं आहे फिरायचं काम. तर 2 दिवसांचा व्हिडिओ आहे. जो घासाचा होता ना तो आधीच्या दिवशीचा होता, आणि हा दुसऱ्या दिवशीचा आहे. मी 2-2 दिवसाचेच ॲड करून तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, कारण मी इतकं काही शूट केलेलं नाही. आणि इथं आहे बघा हे पप्पा त्यांचं घर. जेव्हा आलं होतं तेव्हा स्लॅब फक्त म्हणजे पडलेला होता, ते प्लेटी वगैरे काहीच काढले का, स्लॅब पण टाकलेलं नव्हतं, टाकलेलं होतं बहुतेक, त्यामुळे. आणि आता जे आहे ते वरती पण भिंती बांधलेल्या आहे, तर तुम्हाला दाखवते मी. तर हे दाखवलं होतं बहुतेक मी. हा हॉल आहे, आणि इकडे देवघर काढलेलं आहे. तर ही खिडकी बंद करायची. आता काय माहीत पप्पा ते काय करतात ते. मी म्हणते कारण देवघर मागं खिडकीची काही जरूरत नाही, कारण ते आपल्याला मागे जाऊन कशी बंद करणार उघडणार, मग त्यामुळे काही उपयोग होणार नाही. त्यानंतर हा आहे बेडरूम, आणि इकडं जे आहे तर मग ते किचन आहे. आणि वरती मग हा जिना आहे जाण्यासाठी काढलेला. तर वरती फक्त रूमच काढायची होती 2, पण 2 म्हणता तिसरी पण रूम काढली. आणि आता पोर्च आणि वरती पण जे आहे तर जिना काढावं लागेल, कारण मग त्या अँगलच्याने पण इतकं काही जाता येत नाही वगैरे. मग खूपच म्हणजे मम्मी पप्पाला बी चालायला प्रॉब्लेम होण्यापेक्षा म्हटलं बरं आहे, पायऱ्यांनी कसं व्यवस्थित धरून चालता येतं अँगल टाकल्यानंतर, म्हणून मग. आणि ह्या वरती 3 रूम काढलेल्या आहे. आणि बाहेर तो आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. तर तिकडे तो पोर्च आहे. तर अजून इथं स्लॅब टाकायचं बाकी होतं, तर पण लाईट नव्हती, त्यामुळे मग काही ते लोक आलेच नाही. तर एवढं हे जे आहे ना तर ते बाकी राहिलेलं आहे करायचं. आता हळूहळू होईल काम. तर ह्या वरच्या 3 रूम आहे बघा, हॉल, आणि इकडं हॉलची आहे ती रूम, आणि इकडे 2 बेडरूम. तशा ह्या 3 रूम आहे. आणि समोर जो आहे ना तर तो मग पोर्च काढलेला आहे. तर यांना प्रत्येक रूमला आहे ना 2-2 खिडकी झाली. तर मला असं वाटतं बेडरूमला आणि वरती ह्या रूमला काही गरज नाही खिडकीची, कारण ते एक्स्ट्राच्या खिडका होतात, पुन्हा लावायचं काढायचं भरपूर, आणि खर्च पण भरपूर होतं. आणि मी वरती बघितल्यानंतर पिल्लूला कळलंच नाही की मी वरती आलेले. आणि बघा कसं पळस सुटलं आहे लगे, त्याला माहीतच नव्हतं का मी आले म्हणून. तो गेला तर पप्पासोबत.
आणि त्याला वाटलं आई कुठे जाऊन उभी राहिली डायरेक्ट वरती, तर त्याला पण यायचं होतं म्हणून एवढं पळत सुटलेलं बघा किती पळत होते. त्याला मी म्हणत होते थांब येऊ नको मी येते, तर किती जोरजोरात पळतोय बघा. तर म्हटलं थांब, मग मी लगेच खाली गेले आणि मग खाली थोडंफार दाखवते तुम्हाला बघा इकडं. आता हेच काम झाल्यानंतर ना खूप छान दिसेल अजून डिझाईन वगैरे केल्यानंतर. तर असा हा व्ह्यू आहे आणि पाठीमागून बघा कसं छान सूर्य येतोय आणि बघा पिल्लू आलंच फायनली. आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही गेलो घास कापण्यासाठी. यावेळेस घास भरपूर कापला आणि पिल्लूनी पण भरपूर मज्जा केली, भरपूर इकडं फिर तिकडं फिर आणि बोलायचं तर विचारूच नका, सगळं शिकलं आहे. तर आता घास वगैरे कापून घेतो आणि त्यानंतर मग घास घेऊन जाणार आहे घरी. तर घरी गेले तर गाय ओरडतच होत्या, तर मग त्यांना घास टाकून द्यावं म्हटलं. आणि कॅमेरा पिल्लूनी पकडलेला आहे बरं का. असं तसं मी हातात दिलेलं होतं, तर वाकडा तिकडं कसं पण पकडत होतो. तर म्हटलं पकड जसं दिसेल तसं, काही पकडता वगैरे काही येत नाही, कोणी नव्हतंच पकडायला म्हणून मग मी त्याला पकडायला लावलेलं होतं. तर मग पकडला आणि त्यानंतर मग ताई आली, तर मग ताईने पण पकडला थोडंफार. तर मग मी गायांना घास जो आहे तो टाकून दिला खाण्यासाठी. तर बाकीचे येईपर्यंत पप्पा ते मागेच होते, म्हटलं त्या पण खाऊन घेतील. आणि इतके दिवस त्यांना घासच नव्हता, आत्ताच नवीन घास टाकलं आहे, त्यामुळे आता कसं आपल्याला बी थोडंफार चांगलं खायला असलं की कसं छान वाटतं. तसंच असतं गायांचं पण. आणि कोरडा चारा जो असतो तो असतो, पण त्यापेक्षा घासाने कसं चांगलं असतं, दूध पण चांगलं निघतं आणि खायला पण चांगलं जसं आपण म्हणतो तसं. मग घास त्यांना भरपूर दिवसातून भेटला, तर 2-3 दिवसापासूनच पहिल्यांदाच कापायला सुरुवात केलेली आहे बघा. आणि पिल्लूला पण टाकायचा होता घास, तर तो शेळ्यांना टाकत होता, तर त्याला म्हटलं राहू दे. तर इथं आहे 2 शेळ्या मम्मीच्या. तर आधी होती मोठी, ती मम्मीने विकून टाकली, आता ही एकच राहिली छोटीशी. आणि पिल्लूला पण गाय जे आहे तर खायला द्यायचं होतं, म्हटलं दे. मग तो मकाचं झाड होतं, तर मग ते त्याच्याकडे दिलं मी देण्यासाठी. तर असं भरपूर मज्जा असते गावाकडं. आणि त्यानंतर मग इथं जास्वंदीचं फुलं आहे बघा, 32 पाकळ्यांचं, खूप छान आहे, मस्त फुलं येतात. तर इथं मी देवांसाठी फुलं तोडत होते. हा पाठ थोडंसं इकडं आलेलं म्हणजे मागे याला सुरुवातीचा होता हा. तर मग फुलं आणि पिल्लूला पण पाहिजे होतं. तर असाच छोटासा व्हिडिओ होता, कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बाय.